माननीय सभापती महोदय, ओल्ड पेन्शन योजना जी होती म्हणजे जुनी पेन्शन योजना त्याच्यामध्ये 50% आणि म्हणजे लास्ट पे जो होता त्याच्या 50% आणि डिअरनेस अलाउन्स हे आपण त्या ठिकाणी पेन्शन म्हणून द्यायचो। त्याचा कुठलाही कॉर्पस आपण तयार केला नव्हता, तो आपल्या महसुलातून आपण त्या ठिकाणी द्यायचो। 2005 साली ती योजना आपण बदलली आणि आपण नवीन पेन्शन योजना आणली। ज्या नवीन पेन्शन योजनेमध्ये आपण 10% कॉन्ट्रीब्युशन हे त्या कर्मचाऱ्याचं घेतलं, 10% हे शासनाचं होतं, जे आता 2019 साली केंद्र सरकारने वाढवून 14% केलं। आणि त्यानुसार जे काही रिटायर झाल्यानंतर त्याला जर लमसम पाहिजे असेल तर 60% ते काढू शकतात आणि उरलेले 40% हे ॲन्युटी बेसिसवर त्या ठिकाणी गुंतवले जातात। आणि त्या संदर्भात IRDAने पूर्ण त्याची गाईडलाईन तयार केली आहे। त्यामुळे ते म्युच्युअल फंड्समध्ये किंवा कुठे गुंतवले गेले पाहिजेत या संदर्भातली गाईडलाईन आहे। आणि ही जी 2005 साली पद्धत आपण स्वीकारली, जगाच्या सगळ्या देशांमध्ये ही पद्धत आहे। सगळीकडचे पेन्शन फंड्स जे आहेत हे अशाच प्रकारे त्या ठिकाणी मॅनेज होतात। तीच पद्धत 2005 साली भारताने स्वीकारली। आता 17 वर्षानंतर ती पद्धत बदलायची, तर त्याच्यातल्या अडचणी देखील आपण समजून घेतल्या पाहिजेत। त्याच्यामध्ये विशेषतः महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आत्ताच गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या निवृत्ती वेतनाचा जो खर्च आहे हा 13,400 कोटीवरनं 56,300 कोटी रुपये गेला आहे। आणि आपण जर हा कल बघितला तर आपला 2032 साली हा असणार आहे 2,25,000 कोटी रुपये। आणि आपल्याला केवळ निवृत्ती वेतनावर साधारणपणे 1 ते 1.25 लाख कोटी रुपये हे अधिकचे या ठिकाणी द्यावे लागणार आहे। असं आहे, कर्मचाऱ्यांना कोणालाही वाटतं सिक्युरिटी असली पाहिजे, आपण सगळे त्यांच्या बाजूने आहोत आणि कुठल्या सरकारला वाटणार नाही की आपले कर्मचारी खुश असावे, पण शेवटी राज्य चालवायचं आहे। आपण ज्याचा उल्लेख केला छत्तीसगड, मी परवा माननीय केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या बैठकीत होतो। त्या बैठकीमध्ये छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी काय मागणी केली? त्यांनी मागणी अशी केली की आम्ही जुनी पेन्शन योजना लागू केली आहे, त्यामुळे केंद्र सरकारने आम्हाला पैसे द्यावे। त्या बैठकीत त्यांनी मागणी केली। आता केंद्र सरकार त्यांना कुठनं पैसे देणार आहे? त्याच्यामुळे आत्ता ज्या 4-3 राज्यांनी घोषित केलं आहे, दोन्ही निर्णय केला, एकाचा निर्णय व्हायचा आहे, या दोन्ही राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना अद्याप लागू झालेली नाही। ते IRDAला पैसे मागून राहिले आहेत, केंद्र सरकारला पैसे मागून राहिले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, या राज्यांमध्ये आत्ताचा जो कल आहे त्या कलानुसार त्यांच्या राज्याचं जे महसुली उत्पन्न आहे त्याच्या 125% निवृत्ती वेतन जाणार आहे, महसुली उत्पन्नाच्या 125%। त्यामुळे ती राज्य चालू शकतील। म्हणजे आपण एखादा निर्णय, पण शेवटी जसे 17 लाख कर्मचारी आपल्याकरता महत्त्वाचे आहेतच, ते महत्त्वाचे, ते आपल्याकरता दिवस रात्र काम करतात, तसेच उर्वरित 12 कोटी लोक जे आहेत तेही महत्त्वाचे आहेत। आजच आपल्या राज्याची परिस्थिती काय आहे? आपण महसुली तुटीत आहोत आणि आपण इन्फ्रास्ट्रक्चरवर म्हणजे कॅपिटल इन्व्हेस्टमेंटवर एकही पैसा जर खर्च करतो, एकही पैसा, तर तो सगळा पैसा आपण कर्ज घेऊन खर्च करतो। फक्त आत्ता आपली परिस्थिती कुठे आली आहे तर आज आपल्याला व्याज प्रदान करण्याकरता कर्ज घ्यावं लागत नाही आहे, एवढंच आहे। म्हणजे आपण व्याज आत्ता आपल्या महसुलातनं देतोय, पण आपण जर हे दायित्व स्वीकारलं तर व्याज देण्याकरताही आपल्याला कर्ज घ्यावं लागेल, अशा प्रकारची परिस्थिती आहे। आणि म्हणून या संदर्भात खूप साकल्याने विचार करण्याची गरज आहे। हे काही आणि म्हणून आपल्यालाही कल्पना असेल, हा प्रस्ताव मागे जेव्हा माननीय उद्धव ठाकरेजींचं सरकार होतं त्याही वेळेस आला होता आणि त्यावेळेस त्याच्यावर चर्चा झाली आणि त्याही वेळेस माननीय अजितदादांनी हे सांगितलं होतं की जवळजवळ 1 लाख 1.25 लाख कोटीचं दायित्व ॲडिशनल पडतं आहे, जे आपण सोसू शकणार नाही। म्हणजे काय होईल त्याने
कदाचित वर्ष 2 वर्ष चालेल, कारण तेवढे रिसोर्सेस असतात, पण 2 वर्षानंतर राज्याची स्थिती अशी होईल की आपल्याला व्याज द्यायलाही कर्ज घ्यावं लागेल, निवृत्तीवेतन द्यायलाही कर्ज घ्यावं लागेल. आणि म्हणून या संदर्भात मला असं वाटतं की थोडं आपण सगळ्यांनी, भावना महत्त्वाची आहे, तो कोई विषय नाही आहे. उद्या आमची भावना असेल की आपल्या कर्मचाऱ्यांना दिलं पाहिजे, पण वस्तुस्थितीचं भान हे आपल्याला ठेवण्याची गरज आहे. आणि म्हणून आत्ता तरी सरकारने या संदर्भातला कुठलाही पॉझिटिव्ह निर्णय घेतलेला नाही किंवा सरकारने या संदर्भात कुठलाही प्रस्ताव नव्याने तयार केलेला नाही. आम्ही याचा अजून पाहतोय, विचार करतोय, अजूनही याच्यावर अभ्यास करतोय. योग्य अभ्यासाअंती पुन्हा एकदा आपल्याशी आम्ही या संदर्भात चर्चा करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.